श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 4 मे 2026. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस काही राशींसाठी नवीन संधी घेऊन येणार आहे, तर काहींसाठी आत्मपरीक्षण आणि संयमाची गरज भासणार आहे. नातेसंबंध, पैसा, करिअर आणि आरोग्य या सगळ्या गोष्टींमध्ये आज थोडेफार बदल जाणवतील. कोणाला अचानक लाभ होईल, कोणाच्या आयुष्यात गोडवा वाढेल आणि कोणाला सावध राहण्याची गरज आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया आजचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मेष. आज तुम्ही इतरांच्या आनंदात मनापासून सहभागी व्हाल. तुमची कल्पनाशक्ती उत्तम काम करेल आणि नवीन कल्पना सुचतील. वाचन किंवा नवीन काही शिकण्याकडे तुमचा कल वाढेल. एखादा छोटा प्रवास घडू शकतो. आर्थिक बाजू सुधारेल आणि एखादी जुनी थकबाकी मिळू शकते. जोडीदाराची एखादी इच्छा पूर्ण करावी लागेल, पण त्यामुळे नात्यात गोडवा वाढेल. वाहनसुख मिळेल किंवा वाहनाशी संबंधित चांगली बातमी मिळेल. मित्रांसोबत वेळ छान जाईल. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा प्रबळ राहील. दिवस उत्साहात आणि समाधानात जाईल. वृषभ. आज घरगुती कामे सुरळीत पार पडतील. आवडत्या वस्तू खरेदी करण्याची संधी मिळेल. मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची इच्छा होईल. गैरसमज टाळण्यासाठी संवाद स्पष्ट ठेवा. सरकारी कामे पुढे सरकतील. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची संधी मिळेल. छंद जोपासण्यावर भर द्याल. हाताखालील लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. दिवस शांत आणि आनंदी जाईल. आजचा दिवस कामाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळाल्यामुळे अडलेली कामे पूर्ण होतील. मिथुन. आज तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. तुमचे मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. नातेवाईक मदतीला धावून येतील. जोडीदारासोबत समजूतदारपणे वागाल. भागीदारीत काम करताना चांगला समन्वय साधाल. नवीन संपर्कातून फायदेशीर संधी मिळतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. कामातील अडथळे दूर होतील. आत्मविश्वास वाढेल. दिवस प्रगतीकडे नेणारा ठरेल. काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतील, पण त्यातून पुढे फायदा होईल. आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता आहे. मित्रांशी थोडे मतभेद होऊ शकतात. कर्क. आज मन थोडं चंचल राहू शकतं, त्यामुळे संयम ठेवा. कमी श्रमात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण शांत राहील. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टीत मन रमवावेसे वाटेल. कलेत रस असणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. काही महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात. स्वतःच्या फायद्याचा विचार करताना इतरांचाही विचार करा. आरोग्याची काळजी घ्या. दिवस मिश्र स्वरूपाचा जाईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. सिंह. आज तुमचे व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करेल. तुमचे कलागुण लोकांसमोर येतील. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. घरात सजावट किंवा बदल करण्यावर भर द्याल. एखादा जवळचा प्रवास घडू शकतो. कामात स्त्रियांची मदत मिळेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. जुनी इच्छा पूर्ण होईल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. दिवस उत्साहात जाईल. कुटुंबात थोडे तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक ताण जाणवू शकतो. दिवसाच्या शेवटी समाधान मिळेल. कन्या. आज कामानिमित्त धावपळ होईल. ताणतणाव टाळण्यासाठी वेळेचे नियोजन करा. चुकीच्या कल्पना दूर करा. इच्छेविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागू शकतात. विचार स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील. आर्थिक लाभ संभवतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संयम ठेवल्यास दिवस सुरळीत जाईल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. मित्रांची मदत मिळेल. कामात थोडा ताण जाणवेल, पण तुम्ही त्यातून मार्ग काढाल. आरोग्य ठीक राहील. दिवस हळूहळू अनुकूल होईल. तूळ. आज नातेसंबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत समजूतदारपणे वागाल. नवीन मित्र जोडले जातील. एखादी जुनी हौस पूर्ण होईल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. नवीन खरेदीची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. दिवस आनंदी जाईल. संध्याकाळी मन प्रसन्न राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा दमदार आणि थोडा संवेदनशील असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ठरेल. कामात प्रगती होईल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. वृश्चिक. आज ओळखीच्या लोकांकडून मदत मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. चैनीच्या वस्तूंवर खर्च होऊ शकतो. सामाजिक कामात सहभाग घ्याल. योग्य गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वारसाहक्काच्या कामातून लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. किरकोळ जखमांपासून सावध रहा. दिवस मिश्र राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल.
आरोग्य चांगले राहील. नवीन योजना यशस्वी ठरतील. तुमचं मन नात्यांभोवतीच फिरत राहणार आहे. धनु, आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामातील अडचणी दूर होतील. बोलण्यात संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घरात बदल करण्याचा विचार कराल. स्वतःवरील खर्च वाढेल. नवीन संधी मिळतील. दिवस प्रगतीचा राहील. जोडीदारासोबत वेळ घालवायला मिळेल आणि मनमोकळ्या गप्पा रंगतील. पण एखाद्या छोट्या गोष्टीवरून मतभेदही होऊ शकतात, त्यामुळे शब्द जपून वापरा. घरात शांतता ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. कामात बदल होण्याची शक्यता आहे. मकर, आज प्रवास करताना काळजी घ्या. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांशी सलोखा राखा. धार्मिक कार्यात मन लागेल. अनाठायी खर्च टाळा. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करा. नवीन संधी मिळतील. मन शांत ठेवा. दिवस स्थिर राहील. आर्थिक लाभ होईल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. जोडीदाराशी संबंध सुधारतील. आरोग्याकडे लक्ष द्या. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. दिवस आनंदात जाईल. जोडीदाराचं ऐकून घेतलं तर नातं अजून गोड होईल. मित्रमंडळी वाढतील आणि नवीन ओळखी तुमच्या कामी येतील. कुंभ, आज आरोग्यात सुधारणा होईल. कामातील परिस्थिती नियंत्रणात येईल. तुमचे मत ठामपणे मांडाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मुलांच्या वागण्यामुळे थोडी चिंता वाटेल. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. जमिनीशी संबंधित कामात वेळ जाईल. आत्मविश्वास वाढेल. दिवस समाधानकारक जाईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव दिसून येईल. पण हो, चटकन राग येतोय असं जाणवलं तर थोडं स्वतःला थांबवा. कुटुंबात कोणाला तुमच्या वेळेची गरज आहे हे ओळखा. स्वतःची किंमत कमी समजू नका. तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कामात प्रगती होईल. मीन, आज मित्रांशी वाद टाळा. स्वभावात हळवेपणा जाणवेल. नवीन लोकांच्या संपर्कात याल. कामात गती येईल. जोडीदाराबाबत समाधान मिळेल. सरकारी कामे पूर्ण होतील. त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. वैचारिक स्थिरता जपा. दिवस शांततेत जाईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. आरोग्य चांगले राहील. नवीन योजना यशस्वी ठरतील. दिवस समाधानकारक जाईल. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा दमदार आणि थोडा संवेदनशील असणार आहे. धन्यवाद.